आणि आता पुण्यातून एक मोठी बातमी आहे। ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणातली मोठी अपडेट समोर येते। म्हणजे अमित घटकांबळे दलाल म्हणून डॉक्टर अजय तावरे यांचं काम करत होता। पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी घटकांबळेवर तावरेने जबाबदारी दिली होती। घटकांबळेला पैसे देणारा व्यक्ती कोण आणि आता पोलिसांकडून त्या दृष्टीने तपास सुरू आहे। घटकांबळेला मिळालेल्या पैशातून त्याने डॉक्टर हळनोरला 2.5 लाख रुपये दिले। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून घटकांबळेला मिळालेले पैसे जप्त करण्याची प्रक्रिया आता सुरू आहे। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अक्षय बाळे आपल्या सोबत आहेत। अक्षय, हा अमित घटकांबळे हा ससून रुग्णालयातील शवगृहात शिपाई म्हणून कार्यरत होता, मात्र आता त्याचे सगळे पाठीमागचे गुन्हे देखील यामुळे समोर येणार आहेत, काय सांगाल? निश्चितपणे घटकांबळे हा एक दलाल म्हणून अजय तावरे यांच्यासाठी काम करत होता। आणखी या सगळ्या व्यवहारामध्ये जे पैशांची देवाणघेवाण झालेली आहे ही घटकांबळेवर त्याची जबाबदारी होती आणि घटकांबळेने एका लोकेशनवरून ते पैसे आणले होते आणि त्यातली काही रक्कम स्वतःकडे ठेवून काही रक्कम जी आहे ती हळनोरकडे दिली होती। त्यामुळे नेमकं घटकांबळेला कोणी पैसे दिले, त्यांनी पैशाची रक्कम नेमकी कुठून आणलेली आहे, त्याच्यात आणखी काही पैशांची देवाणघेवाण झाली का, याचा शोध जे आहे ते पुणे पोलिसांची गुन्हे शाखा निश्चितच अक्षय, आणि या सखोल चौकशीमध्ये आणखी काय समोर माहिती येते ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। मात्र आरोग्य यंत्रणेची पोलखोल यामुळे झालेली आहे।